आखाती युद्धाचा थेट फटका पिंपरी चिंचवडमधील 7,500 लघु उद्योगांना बसलाय। व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं अनेक कंपन्यांकडील साठा संपलाय। उत्पादन प्रक्रिया ठप्प झाल्या आहेत। 40 लाखांची मासिक उलाढाल 20 लाखांवर आल्यानं उद्योजक हवालदिल झालेत। गॅस अभावी जर यंत्र थांबली तर कोट्यावधींचं नुकसान होईल आणि हजारो कामगारांच्या रोजगारावर गदा येण्याची भीती आहे। ही वॉर एवढी मोठी असणार आहे की चालू असलेल्या जे इंटरनॅशनल वॉर आहेत त्याच्यापेक्षा नक्कीच ही सप्लाय डिमांडची वॉर ही नक्की मोठी असणार आहे। तर माझं फक्त गव्हर्नमेंटला हे एक आव्हान आहे की तुम्ही नक्कीच काही ना काहीतरी याच्यामध्ये लक्ष घालून पुढे काही ना काहीतरी या स्मॉल इंडस्ट्रीसाठी काही ना काहीतरी लवकरात लवकर करावं। रेट पण आमचा वाढतोय 15 ते 20% आणि शिवाय सप्लायमध्ये जर का खंड पडला तर आम्ही त्यांना सांभाळून घ्यावं, परंतु आम्ही सांभाळून घेऊ पण वीज निर्मिती जर नाही झाली तर बाकी ग्राहक ते वीज वितरण संघाला कसे सांभाळून घेतील। हा जो ट्रेड वॉर चालू आहे हा मेजर क्रूड ऑइल प्रोड्युसिंग कंपनीजमध्ये आणि जे सप्लाय करतात त्या कंपनीजमध्ये होतो आहे आणि ह्या वॉरचा सर्वात मोठा जो प्रॉब्लेम फटका पडतो आहे। म्हणून सरळ प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आणि जेवढे पण आपले एक्झिक्युटिव्ह आहेत, मिनिस्टर्स आहेत, त्यांना विनंती आहे की इंडियासाठी काहीतरी प्रोव्हिजन्स करा ट्रेडिंगसाठी आणि नाही तर मग वॉर थांबवायचा काहीतरी स्टेप्स घेऊन प्रयत्न करा, कारण की हा फटका फक्त आत्तापुरता नाही तर पुढे एवढा एस्केलेट होईल की आपल्या हाताच्या बाहेर जाईल।